शेतकरी मित्रांनो, आता हा आजचा जो काही व्हिडिओ आहे आपला मित्रांनो, तो हा खास आपण शेतकरी बांधवांसाठी बनवलेला आहे। आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आता मे महिना चालू आहे, जिकडे तिकडे वळवाचा पाऊस पडतोय आणि कधी एकंदरीत आपण बघतोय कुठंतरी साधारणतः ढगफुटी होते, कुठे गारा पडतायत, कुठे विजा पडतायत आणि मग एकंदरीत जर आपण सगळा माहोल जर बघितला तर आता मित्रांनो शेतकऱ्यांची वावरं जी आहे ती नांगरून पडलेली आहेत आणि सगळ्या मशागती वगैरे शेतकऱ्यांच्या आता जे चालू होणार आहेत। आणि पण आता मित्रांनो ज्यावेळेस आपल्याकडे पहिला पाऊस पडतो, आपण जर विचार केला, खास करून जर आपण जिरायती भागातला विचार केला तर आता सगळ्यांची वावरं नांगरून पडलेली आहेत आणि पावसाची वाट लोक बघतायत। पण तो पाऊस पडायच्या आधी साधारणतः जे शेतकरी असतात तर त्या शेतकऱ्यांना अशी चिंता लागून राहते का बाबा मला कुठं बियाणे सरकारच्या योजनेतून कुठून भेटतील का, जे काही त्याच्यावरती काही सरकारची काही स्कीम आहे का सरकार काही त्याच्यावरती अनुदान देतं आहे का। तर आज आपण मित्रांनो त्या योजनेची संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि त्याच्याकरता तुम्हाला करायचं काय आहे, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। आता जर आपण जर विचार केला मित्रांनो, एकंदरीत बघा, आता सरकारची योजना आहे आणि त्या योजनेअंतर्गत आपल्याला बियाणे अनुदान योजना ही आहे महाराष्ट्र सरकारची, पण ती 2007 साली ती महाराष्ट्र सरकारच्या अगोदर ती योजना लागू केली होती भारत सरकारने आणि तीच योजना आता महाराष्ट्र सरकार इम्प्लिमेंट करत आहे। आणि आता ह्या योजनेसाठी मित्रांनो आपल्याला 50% अनुदान भेटू शकते आणि पण मित्रांनो 2 हेक्टरपर्यंत फक्त जमीन एका शेतकऱ्याच्या नावावरती असली पाहिजे। आता 2 हेक्टर म्हणजे मित्रांनो साधारणतः 5 एकर जमीन आणि म्हणजे फक्त 5 एकरपर्यंत जमीन असली पाहिजे। आणि आता ह्या योजनेची मित्रांनो तुमचे जे शेतकरी आपण जे आहे तर त्या शेतकऱ्यांची निवड कशी केली जाणार आहे, शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे आणि त्याची मुदत आहे मित्रांनो साधारणतः 31 मे 2024। आता जर आपण विचार जर केला मित्रांनो, एकंदरीत आता ह्या योजनेची सगळी माहिती मी आपल्याला सांगणार आहे। आता ती माहिती जर आपण मित्रांनो घेतली तर त्या माहितीचा आपल्याला फायदा आपल्याला होऊ शकतो आणि आपण मित्रांनो काही नाही, आपण फक्त काय करायचं, ही जी काही योजना आहे ही योजना महा-DBT पोर्टल म्हणजे महाराष्ट्र सरकारचं महा-DBT जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येते। आणि त्याच्याकरता आपल्याकडे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती असतील का, ज्या ठिकाणी आपण बघा 7 बारे उतारे काढतो आणि आणखीन काय आपले जे काय साधारणतः म्हणजे आपले साधारणतः लाईट कनेक्शन घेतो आपण, पर सोलर पंप वगैरे आपण घेतो आणि जे अशी कामं ऑनलाईन होतात, काही ठिकाणी त्याला सेतू म्हणतात, काही ठिकाणी बरेचसे वेगवेगळे नावं आहेत। आणि तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे जर आपल्याकडे समजा लॅपटॉप नसेल, मोबाईल नसेल, कोणाला काही कळत नसेल तर अशा ठिकाणी आपण जाऊन त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता। आता एकंदरीत जर विचार केला मित्रांनो आपण तर बघा, आता एकंदरीत बियाणे अनुदान योजना 2024 महाराष्ट्र सरकार आपल्या सर्व शेतकरी बांधवांचा खरीप हंगाम आता जो काही चालू होतोय तर त्या योजनेकरता आता राज्य सरकार हे बियाणे वाटप करत आहे। आणि आता जर एकंदरीत आपण बघितलं मित्रांनो तर हे बियाणे वाटप जे आहे तर ते बियाणे वाटप आता कशा पद्धतीने केले जाते त्याची आपण माहिती घेऊया। आता एकंदरीत जर आपण बघितलं तर मित्रांनो बघा, काय अन्नधान्य, गळीत पिके या 2 बाबी लक्षात घेऊन साधारणतः जिल्हानिहाय पिके आणि जिल्हा तर या अशा प्रकारची मांडणी ही महाराष्ट्र सरकारने केलेली आहे। आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानद्वारा बियाणांसाठी अनुदान देण्यात येत आहे आणि सदर योजना जी आहे ती महा-DBT पोर्टलवरती अनुदान म्हणजे महा-DBT पोर्टलवरती ही योजना संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे। आणि आता एकंदरीत आपण मित्रांनो ह्या संपूर्ण आपण सगळ्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत का ही योजना नेमकी काय आहे। आता मित्रांनो ही जी काय योजना आहे म्हणजे बियाणे अनुदान योजना, तर ही सन 2007-8 सालापासून राज्यात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान हे जे काय साधारणतः राबवण्यात येतं तर त्या अंतर्गत ही योजना मित्रांनो लागू आहे। आणि 11व्या पंचवार्षिक योजनेतील अभियानाचा आढावा घेऊन 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सदर योजनेअंतर्गत भात, गहू, कडधान्य आणि भरड धान्य पिकांचा समावेश याच्यात करण्यात आलेला आहे। आता जर आपण बघितलं मित्रांनो बघा, आता एकंदरीत जर आपण विचार केला तर ह्या योजनेमध्ये नेमकी काय आहे, आता ही 2024ची जी काही योजना आहे तर या योजनेअंतर्गत आपल्याला शेतकऱ्यांना बियाणे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे पीक संरक्षक औषधे आणि परत जैविक घटक आणि किंवा तणनाशके, वैयक्तिक शेततळं, पंपसंच म्हणजे आपण बघतोय परत सोलर पंप वगैरे आणि पाईप वगैरे असतात आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला अनुदान भेटतं आणि विविध कृषी अवजारे याच्यावरती सुद्धा तुम्हाला अनुदान भेटतं। आणि त्याच्याकरता तुम्ही ग्रामपंचायतीत जायचं, ग्रामसेवकाकडे जायचं, ग्रामसेवकाचं डोकं खायचं, बाबा मला सांग सरकारच्या योजना कोणत्या आहेत आणि कोणत्या योजनेमध्ये मी बसतो। जोपर्यंत तुम्ही ग्रामपंचायत जाणार नाही तोपर्यंत
तुमच्या दारापर्यंत घरापर्यंत कोणी येणार नाही. देरे हरी पलंगावरी असं काही होत नाही. आणि त्याच्याकरता आपल्याला पहिल्यांदा हरीच्या पायापाशी जावं लागतं आणि मग तो हरी आपल्याला देतो. आणि म्हणून मित्रांनो, आपण काय करायचं, ग्रामसेवकाकडे जायचं, कोणत्या योजना आहेत, कोणत्या योजनेत मी बसतो आणि त्याचा पाठपुरावा करायचा. आणि जर एखादा ग्रामसेवक समजा नाही म्हटला, त्याला सांगायचं, भाऊ इथं तर मला दिसतंय, तू जा, तुम्ही बघा, सगळ्या ठिकाणी ऑनलाईन ठिकाणी तुम्हाला सगळ्या दिसतात, योजना दिसतात, मग त्या योजना आमच्यासाठी का नाही आहे, असे प्रश्न पण तुम्ही त्यांना विचारा. आणि तेव्हा कुठं तुम्हाला मित्रांनो ह्या योजना भेटतील. आता ह्या योजनेचं नाव आहे मित्रांनो बघा, बियाणे अनुदान योजना. आणि ह्या योजनेचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे. आणि आता ही योजना जारी कुणी केलेली आहे, तर ती कृषी विभाग महाराष्ट्र सरकारने योजना जारी केलेली आहे. लाभ याच्यामध्ये साधारणतः बियाणांचा होतो. लाभार्थी हा शेतकरी आहे. तुम्हाला जे काही फॉर्म भरायचे आहे ते सगळे फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. आता ह्या योजनेसाठी अनुदान मित्रांनो मोजक्याच साधारणतः जिल्ह्यांसाठी भेटणार आहे. आता एकंदरीत जर आपण बघितलं मित्रांनो, तर सरकारने जे आहे, तर सरकारने वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळे जिल्हे जे आहेत ते सरकारने डिक्लेअर केलेले आहेत. आता म्हणजे हे केंद्र सरकारने पीकनिहाय निवडलेले साधारणतः जिल्हे आहेत. आता जर आपण बघितलं मित्रांनो बघा, आपण जर बघितलं मित्रांनो, समजा ज्वारीसाठी, आता तुमच्याकडे समजा तुम्ही ज्वारीचं पीक केलं आहे आणि तर त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला ज्वारीचं बी पाहिजे असेल तर ते कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला भेटू शकतं, तर तुम्हाला नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, त्याच्यानंतर तुम्हाला अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि त्याच्यानंतर यवतमाळ, असे 23 जिल्ह्यांसाठी तुम्हाला ज्वारीच्या पिकासाठी अनुदान म्हणजे ज्वारीच्या बियाणांसाठी अनुदान भेटू शकतं. बाजरीचा जर आपण विचार केला तर बाजरीसाठी तुम्हाला नाशिक, धुळे, जळगाव, त्याच्यानंतर पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि उस्मानाबाद असे टोटल 11 जिल्हे आहेत. आणि आता समजा कुणाला समजा रागी पीक आहे, त्या रागी पिकासाठी जर कुणाला समजा आपल्या बी बियाणांसाठी जर कुणाला अनुदान पाहिजे असेल तर त्याच्यासाठी नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे, त्याच्यामध्ये आता ठाण्यापासून आपल्याला माहिती पालघर वेगळं झालं, त्याच्यात पालघर पण आलं, रायगड, रत्नागिरी असे 7 जिल्हे एकंदरीत आहेत. आणि कापूस जर आहे तर कापसासाठी जर आपण विचार केला तर कापसासाठी आहेत मित्रांनो बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, परत यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर. तर ह्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कापसाच्या बियाणांसाठी अनुदान भेटतं. आणि तुमच्याकडे समजा ऊस असेल तर तुम्हाला ऊसासाठी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव, नांदेड आणि परभणी, त्याच्यानंतर हिंगोली, तर ह्या जिल्ह्यांसाठी तुम्हाला ऊसाच्या बियाणांसाठी किंवा ऊसाच्या बेण्यासाठी महाराष्ट्र सरकार तुम्हाला अनुदान देणार. आता जर आपण मित्रांनो जर समजा विचार केला तर आता बघा, आता हे एकंदरीत मी तुम्हाला सगळे सांगितले, तर तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये त्या पिकांसाठी त्या बियाणांसाठीच फक्त तुम्हाला अनुदान तुम्हाला भेटणार आहे. आणि पण ते तुम्हाला जर अनुदान घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सरकारने काही नियम हे घातलेले आहेत. आणि म्हणजे संबंधित शेतकऱ्याकडं 7/12/8 असणे आवश्यक आहे. आता म्हणजे मित्रांनो फक्त तुम्ही असे म्हणजे कसे गेले आणि तुम्हाला ती योजना भेटली असं काय होणार नाही. आता ह्या योजनेसाठी जर आपण विचार केला तर कागदपत्र कोणती लागतात, ती कागदपत्र आपण मित्रांनो जाणून घेऊन या. आता बघा एकंदरीत जर आपण कागदपत्र बघितली मित्रांनो बघा, ह्या बियाणे योजनांसाठी कागदपत्रे. आता ह्या बियाणे योजनांतर्गत तुम्हाला काय फक्त बियाणेच भेटतात का, तर नाही. बाकी तुम्हाला मित्रांनो शेतासाठी पंप भेटतो, पाईप भेटतात, शेततळे भेटतात, या सगळ्या गोष्टी आल्या. त्याच्यासाठी तुम्हाला 7/12 लागतो, 7/12 उतारा लागतो, त्याच्यानंतर 8चा उतारा लागतो. आणि जर तुम्ही समजा एखादा शेतपंप घेत असाल किंवा पाईप घेत असाल, शेततळे घेत असाल किंवा सोलर घेत असाल तर त्याच्यावालं खरेदी करण्याचं साधन आणि किंवा त्याच्यावालं कोटेशन हे तुम्हाला पाहिजे. आणि केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त एजन्सीचे चाचणीचे प्रमाणपत्र हे तुम्हाला जर शेतावरती पंप घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला लागतं. आणि जर तुम्ही समजा साधारणतः अनुसूचित म्हणजे आपण साधारणतः तुम्ही याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती काय जर समजा ह्या कॅटेगरीमध्ये असतील तर तुम्हाला त्याच्यासाठी जात प्रमाणपत्र हे तुम्हाला लागतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला साधारणतः हे लागतं ग्रामपंचायतीचं, तुम्हाला हे लागतं ग्रामपंचायतीची तुम्हाला हमी लागते, ती घ्यावाच लागते. आणि ग्रामपंचायतीचं संमतीपत्रसुद्धा लागतं. आता ह्या योजनेचं जर आपण बघितलं मित्रांनो बघा, तर ह्या योजनेअंतर्गत संपूर्ण बियाणांसाठी 50% तुम्हाला अनुदान भेटतं. आणि तुमच्याकडं 5 हेक्टरपर्यंत जमीन असली पाहिजे, म्हणजे
सॉरी म्हणजे 2 हेक्टरपर्यंत तुमच्याकडे जमीन असली पाहिजे, म्हणजे 5 एकरपर्यंत जमीन एका जणाच्या नाव असली पाहिजे. आणि ह्या योजनेची अंतिम तारीख आहे मित्रांनो, म्हणजे तुम्हाला त्याच्या भाग घेण्याची अंतिम तारीख आहे ती आहे तारीख 31 मे 2024. आणि ह्या योजनेमध्ये तुम्हाला सगळ्यांनाच लाभ भेटणार आहे का, जो कोणी अर्ज करेल तो? नाही. तर याच्यावरती आता गव्हर्नमेंट काय करणार आहे, त्यांची निवड, शेतकऱ्यांची निवड जी आहे, शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन पद्धतीनं करणार आहे. म्हणजे तुमची निवड ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आणि मग मित्रांनो त्याच्यावरती तुमचं नशीब आहे का तुम्हाला त्या योजनेमध्ये तुमचं नाव येईल का नाही. तर एकंदरीत अशी ही मित्रांनो योजना आहे. आता जर तुम्हाला योजनेचा जर तुम्हाला समजा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काय नोंदणी करण्यासाठी एवढे कागदपत्र बघा, 7, 12, 8 प्रत्येकाच्या घरामध्ये असतो. आणि जर तुम्हाला मित्रांनो जर समजा पंप घ्यायचं तर कोटेशन काढायचं, ग्रामपंचायतीची संमती लागते. याविषयी आणखी याच्यापेक्षा जास्त काय म्हणजे आणखी कागदपत्र काय लागत नाही. जरी तुम्ही एखाद्या सायबर कॅफेमध्ये जरी गेले तरी तो तुमच्याकडनं 100 रुपये घेईन, कागदपत्रांसाठी 100-1 रुपये खर्च येईल, तुम्हाला 200 रुपयाचा खर्च तुम्हाला येऊ शकतो. आणि तुमच्या 200-250 रुपयाच्या खर्चामध्ये तुमचं मित्रांनो हे तुमचं नाव नोंदणी ही केली जाऊ शकते. आणि त्यातून जर तुम्हाला मित्रांनो समजा तुमची निवड झाली तर तुम्हाला जे काही बियाणे लागतील त्या बियाणांसाठी तुम्हाला 50% जे काय अनुदान आहे ते 50% अनुदान तुम्हाला सरकार देईल. आणि तेव्हा मित्रांनो एकंदरीतच ही आता साधारणतः आपल्याकडे सगळ्या शेतकऱ्यांची आता जे काय पावसाचं वातावरण आहे आणि त्या वातावरणानंतर शेतकऱ्यांची आता जे काय आपण बघतो तर हे सगळे शेतकऱ्यांचा आता पेरणीची वगैरे सगळी घाई होणार आहे. आणि त्या पेरणीच्या घाईसाठी आपल्याला माहिती आहे मित्रांनो शेतकऱ्यांना गरजेचं असतं बी बियाणं. आणि ह्या बी बियाणांसाठी मित्रांनो मग आपण समजा तुम्हाला जर एखाद्या सरकारी योजनेमधून जर तुम्हाला बी बियाणे जर भेटत असतील तर मित्रांनो ते घ्यायला काय हरकत तुम्हाला नाही. आता आपल्याकडे रब्बीचा हंगाम चालू होते जून महिन्यानंतर आणि ह्या रब्बी हंगामाची तयारी आता शेतकऱ्यांची जोमात चालू आहे. आणि तेव्हा मित्रांनो बघा आता ही जी काही योजना आहे ती योजना तशी आहे मित्रांनो केंद्र सरकारची 2007-8 सालापासून ही योजना चालू आहे आणि ती महाराष्ट्र सरकारसुद्धा फॉलो करत आहे. आणि तेव्हा मित्रांनो एकंदरीतच जर कुणाला जर समजा असं वाटत असेल का मला थोडेफार 50% बी बियाण्यावरती थोडीशी मला सवलत भेटावी, अनुदान भेटावा, तर काय करायचं, पटकन जायचं आणि गेल्यानंतर सायबर कॅफेमध्ये जाऊन डॉक्युमेंट घेऊन जायचे आणि MahaDBT पोर्टलवरनं ही मित्रांनो तुमची नोंदणी डायरेक्ट ऑनलाईन करून टाकायची. याच्यामध्ये मध्यस्थ कोणी नाही आहे. आणि तेव्हा एकंदरीत मित्रांनो तर ही माहिती जर आपल्याला चांगली वाटली असेल, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.